नमस्कार मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला होता ते बच्चू कडू हे मुंबईला गेले आणि काय त्यांचं झालं ते सध्या काही सांगता येत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या मते ज्यांच्यामुळे महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी झुकावं लागलं, ज्यांच्या मागण्या 100%पैकी कमीत कमी 50, 60, 70% तरी मागण्या ज्यांच्या सरकारला त्या ठिकाणी मान्य करावं लागले आणि लाईव्ह ऑन दी स्पॉट. असंच आमच्या महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्यासाठी येणाऱ्या काही थोड्या दिवसामध्ये मैदानात त्या ठिकाणी येणार आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि अखंड महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ते कोणत्याही समाजाचे माझे समाजबांधव असू द्या, त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील जरी मराठा समाजाचं नेतृत्व करत असतील तरी पण ते समाजासाठी खूप चांगलं काम त्या ठिकाणी करत आहेत आणि कुठलाही समाज त्यांना त्या ठिकाणी नाव ठेवत नाही, त्यांना ग्रेट मानतो. असंच भविष्यामध्ये मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांचं आंदोलन त्या ठिकाणी हाती घेणार आहेत आणि ज्यावेळेस जरांगे पाटील शेतकऱ्यांचं आंदोलन त्या ठिकाणी हाती घेतील त्यावेळेस नक्कीच महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांनी त्यांना चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी द्यायचा आहे. मी स्वतः येणाऱ्या काही काळामध्ये माझं मनस्थिती खूप त्या ठिकाणी झालेली आहे, कारण की मी 4-5 दिवसापूर्वी स्वतः एक आंदोलन जालन्याला त्या ठिकाणी केलं होतं आणि याच्या आधी 1-2 वेळेस 3-4 वेळेस आंदोलनं शेतकऱ्यांच्यासाठी केलेले आणि मी ज्याच्यासाठी आंदोलन केलं ते माझ्या काही मागण्या थोड्या का होईना प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कलेक्टर यांनी तहसीलदार यांनी त्या ठिकाणी मान्य केलेले आहेत. तसंच जरांगे पाटील ज्यावेळेस शेतकऱ्यांचं आंदोलन हाती घेतील त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट म्हणून मी स्वतः कलेक्टर यांना निवेदन देऊन माझ्या जिल्ह्यातल्या जालना जिल्ह्याच्या कलेक्टर यांना निवेदन देऊन लेखी निवेदन देऊन त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्याचं तरी प्रकारचं छोटं मोठं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे. भविष्यात शेतकऱ्यांनी जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभा राहायचं आहे. 100% जरांगे पाटील मनोजदादा हे आपल्या शेतकऱ्यांना न्याय त्या ठिकाणी नक्की मिळवून देतील, कारण की खूप मोठा शेतकरी बांधव त्यांच्यावरती विश्वास ठेवणार आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो.